हॅलो फ्रेंड्स, रेविट आर्किटेक्चर्स मध्ये वॉल मध्ये ग्लास कसा ऍड करायचा तो आज आपण बघणार आहे. आता तुम्ही इथे बघताय ही वॉल आहे, या वॉल मध्ये मला ग्लास ऍड करायचा. तर त्याच्यासाठी तुम्ही काय कराल, फ्लोर प्लॅनच्या लेवल 1 ला याल, ब्युल्ट मध्ये जाऊन इथे वॉलला सिलेक्ट केली. इथे तुम्हाला कर्टन वॉल म्हणून ऑप्शन्स भेटेल. सो या वॉलच्या मदतीने तुम्ही इथे ऑब्जेक्ट जो आहे तो ड्रॉ करा. ओके. आता मी ही वॉल जेव्हा ड्रॉ करते तर तुम्हाला इथे एक एरर दिसतो. एरर मध्ये काय होते तुम्हाला, की तो ऑब्जेक्ट जो आहे या वॉलच्या आतमध्ये गेलाय. आपण जी कर्टन वॉलचा पोर्शन ड्रॉ केला तो आपल्या वॉलच्या आतमध्ये गेलाय. तुम्ही जर 3D मध्ये बघितला तर हा पोर्शन तुमच्या आतमध्ये दिसतोय. सो याला करेक्ट वेनी करायसाठी आपण कसं करणार आहे, सो त्याच्यासाठी लेवल 1 ला जाणार तुम्ही. परत इथे वॉल मध्ये सिलेक्ट केला. आता इथे कर्टन वॉलला सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या एडिट टाईप मध्ये जाऊन इथे ऑप्शन भेटतं ऑटोमॅटिकली इम्बेडेड, त्याच्यावरती क्लिक करा, अप्लाय करा आणि ओके करा. देन तुम्ही इथे जेव्हा ड्रॉ करताय त्या वॉलला, तेव्हा तुम्ही बघू शकताय तो कट झालेला दिसेल पोर्शन. ओके. आणि 3D मध्ये पण तुम्ही बघताय तो असा काहीतरी तुम्हाला लेवल जो की सेपरेट दिसतो. तो इथे प्रॉपर्टीज पॅनल मध्ये बेस ऑफसेट आणि टॉप ऑफसेटच्या मदतीने तुम्ही त्याला काय करू शकता, तुम्हाला जितक्या हाईट वरती पाहिजे तेवढ्या हाईट वरती तुम्ही ऍडजस्ट करू शकता. सो या वे मध्ये तुम्ही क्रिएट करू शकता. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो इंस्टाग्रामला फॉलो करा.